नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठीचा 16वा धडा मुक्या प्राण्यांची कैफियत या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, तक्रार व वंचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. पहिला आहे, मोबाईलच्या आवाजाची भीती. कोण आहे? चिमणी. प्लॅस्टिक सेवनामुळे पोटदुखी. उत्तर आहे गाय. 3 काय आहे? मासोळी, वंचर, विषारी पाण्याने तगमग आणि वारूळ शेत नष्ट हे कोणामुळे? नागामुळे. प्रश्न 2 आहे, 2-3 वाक्यांत उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, या पाठात कोणाकोणात संवाद झाला आहे? उत्तर आहे, या पाठात चिमणी, गाय, मासोळी, नागोबा, सर्व प्राणी व माणूस यांच्यामध्ये संवाद झाला आहे. पुढे आहेत आ, चिमणीला कोणता त्रास होतो? उत्तर आहे, चिमणीला मोबाईलचा आवाज सहन होत नाही. मोबाईलच्या आवाजाने तिचे नाजूक मन कासावीस होते. ई आहे, गायीचे डोळे का पाणावले? आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे, गायीला चाऱ्याऐवजी प्लॅस्टिकचा ढीग दिसतो. घासाबरोबर प्लॅस्टिक तिच्या पोटात जाऊन पोट दुखते म्हणून तिचे डोळे पाणावले. ई आहे, मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे? उत्तर आहे, मासोळी ज्या तलावात राहते त्याचे पाणी घाणेरडे व विषारी झाले आहे. हे पाहून तिच्या जीवाची तगमग होते. ऊ आहे, नागोबाची तक्रार कोणती आहे? उत्तर आहे, माणसाने नागोबाला राहायला वारूळ ठेवले नाही, शेत ठेवले नाही, त्याला पकडून लाया खायला देतात. माणसाच्या अंधश्रद्धेचा नागोबाला वीट आला आहे. माणसाने जागरूक होऊन पाहावे अशी त्याची तक्रार आहे. प्रश्न 3 आहे, घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्य लिहा. पहिला आहे, घोटभर. रणरणत्या उन्हात घोटभर पाणी प्यायला मिळाले तरी बरे वाटते. 2 आहे, मैलभर. माझी शाळा आणि घर यात मैलभर अंतर आहे. 3 आहे, तासभर. तासभर वाट पाहूनही डॉक्टरांची भेट घडली नाही. 4 आहे, कणभर. मुंगीच्या पोटाला कणभर दाणाही पुरतो. आणि 5 आहे, चमचाभर. तर 1 कप चहासाठी चमचाभर साखर पुरते. प्रश्न 4 आहे, कोण ते सांगा? पाण्यात राहणारे. उत्तर आहे जलचर. 2 आहे, जमिनीवर राहणारे. उत्तर आहे भूचर. जंगलात राहणारे. उत्तर आहे वंचर. आणि 4, जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे. उभयचर. प्रश्न 5 आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे किनारा, काठ. 2 आहे, शेवट, रास. 3 आहे, जल, पाणी. 4, आठवण, स्मरण. 5, मासा, मासोळी. 6, नातेवाईक, सगळे सोयरे. प्रश्न 6 आहे, खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. सगळे सोयरे, पाहुणे, नातेवाईक आणि भाऊबंद. ठीक आहे. प्रश्न 7 आहे, खालील शब्दांचे लिंग बदला. पहिला आहे, चिमणी, चिमणा. 2 आहे, नाग, नागिन. 3 आहे, वाघ, वाघीण. प्रश्न 8 आहे, खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार घाला. अ आहे, सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी कासावीस होत होता. उत्तर आहे कासावीस. आ आहे, आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास दिसत होता. ई आहे, पाणी टंचाई बसू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे डोळे उघडले. ई आहे, रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले. प्रश्न 9 आहे, धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे जळजळ. पहिला आहे, 1, जळजळ. 2, तडफड. 3, झटपट. आणि 4, कटकट. 5 आहे, सटसट. पुढे आहेत, खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदाहरणार्थ वटवाघूळ तुम्हाला दिलेलं आहे. दुसरे कोणतं नाव येते तर आपण बघूया.
दुसरा आहे आडवे शब्द. कोणकोणते आहे? एक सिंह तुम्हाला दिलेला आहे, त्यानंतर बदक, त्यानंतर कावळा, त्यानंतर 4 मोर, त्यानंतर 5 गवा, त्यानंतर 6 वाघ, त्यानंतर 7 गेंडा, त्यानंतर 8 घूस आणि 9 जिराफ. उभे शब्द कोणकोणते आहे ते बघूयात आपण आता. उभे शब्द आहे 1 हत्ती आणि बगळा, त्यानंतर 3 आहे ससा आणि कबूतर, 3 आणि 4 ससा कबूतर, त्यानंतर 5 लांडगा आणि गाय, त्यानंतर 7 काळवीट आणि तिरवे शब्द आहे. एक आहे वटवाघूळ, ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, त्यानंतर उंट, त्यानंतर टिटवी आणि कोल्हा आणि 5 आहे कोकिळा. तर दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना व्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा. तशा काय आहे? शांतता राखा, रुग्णाला भेटण्याची वेळ, रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे, रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी गर्दी करू नये आणि स्वच्छता राखा. आणखी काय पाठ लावतील आपल्याला? येथे चौकशी करा, त्यानंतर रुग्णाला भेटण्याची वेळ सकाळी 9 ते 12 वाजता आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. त्यानंतर बाहेरील अन्नपदार्थ आणण्यास परवानगी नाही. त्यानंतर अतिदक्षता विभागात परवानगीशिवाय प्रवेश करू नये आणि अनामत रक्कम येथे भरावी, असे काही सूचना फलक आहे. तर पुढे आहेत वरीलप्रमाणे शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत. तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार करा. शाळा आहे ही. तर पहिली पाट्या आहे स्वच्छता हाच परमेश्वर. 2 आहे डबा खाताना खाली सांडू नये. त्यानंतर झाडांची पाने फुले तोडू नये, मैदानात कचरा फेकू नये आणि आपला वर्ग स्वच्छ ठेवा. पुढे आहेत पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दात लिहा. त्यात आहे प्रतिज्ञा, आम्ही आमचे वर्तन बदलू. पुढे आहेत प्रदूषण करणार नाही, वृक्षारोपण करू आणि हिरवेगार वनीकरण करू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.